माझे अशिलांनी श्री राजेश अर्जुन जाधव, असिस्टंट सिव्हिल इंजिनियर, PWD कार्यालय बुलढाणा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कायद्यान्वये याचिका दाखल केली होती। सदरील याचिका ही 2 जून 2021 रोजी मेहकर येथील प्रथम न्याय दंडाधिकारी माननीय श्री S.A. सुरदुशे साहेबांच्या न्यायालयात दाखल करण्यात आली होती। माननीय न्यायालयाने अवघ्या 20 दिवसांमध्ये प्रत्येक तारखेला केसची सुनावणी घेऊन ऐतिहासिक निर्णय पारित केलेला आहे। माननीय न्यायालयाने अर्जदाराच्या 8 वर्षाच्या मुलीला तिचे कलेक्टर बनण्याचे स्वप्न आणि तिचे एज्युकेशनल परफॉर्मन्स आणि अकॅडमिक रेकॉर्ड आणि बौद्धिक चाणाक्ष पाहून तिला तिचे कलेक्टर बनावे आणि तिचे कलेक्टर बनण्याचे स्वप्न सत्यात उरावे याकरिता तिला 1 लाख रुपये इंटरनॅशनल स्कूल पोद्दार येथे शिकण्यासाठी आणि ऑनलाईन एज्युकेशन बैजू अकॅडमी येथे घेण्यासाठी पारित केलेले आहे। त्याचबरोबर माननीय न्यायालयाने माझे अशील आणि तिच्या 8 वर्षाच्या मुलीला दरमहा 5,000 रुपये अंतरिम पोटगी देण्याचे आदेश पारित केले आहेत आणि त्याचबरोबर माननीय न्यायालयाने माझ्या अशिलाला तिला बुलढाणा येथे राहण्यासाठी घरभाड्यापोटी दरमहा 5,000 रुपये देण्याचे आदेश पारित केलेले आहे। माननीय प्रथम दंडाधिकारी न्यायाधीश S.A. सुरदुशे साहेबांनी हा ऐतिहासिक निवाडा देऊन महाराष्ट्रातील न्यायाधीशांना डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खालील प्रकरण कसे चालवावे आणि पीडितांना विहित कालावधीमध्ये कसा न्याय निवाडा द्यावा याचे एक सूचक संबोधित केलेले आहे। माननीय न्यायाधीश S.A. सुरदुशे साहेबांनी न्याय निवाडा करताना भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचा, नैसर्गिक तत्वांचा आणि आंतरराष्ट्रीय दाखल्यांचा सुद्धा त्यांच्या आदेशामध्ये उल्लेखनीय वर्णन केलेले आहे।